नमस्कार श्रोत्यांनो, आपण पाहणार आहोत संपूर्ण रामायण. श्री संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेले श्री भावार्थ रामायण. हो, खूप दिवसापासून आपण विचार करत होतो की श्रोत्यांस संपूर्ण रामायण याचा लाभ घेता यावा. त्याचा योग या क्षणी आला आहे. मला खूप आनंद होतोय. यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यासमोर संपूर्ण रामायण ऑडिओच्या स्वरूपात घेऊन येतोय. मला आशा आहे परमार्थिक रोपाला खत पाणी व प्रेम देचाल, ज्यामुळे असे अनेक ऑडिओ बनवण्यासाठी माझे मनोबल वाढेल. आपण या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेले श्री भावार्थ रामायण अर्थासहित आपण पाहणार आहोत. इथे आपण एकूण 7 कांडांचा अध्ययन करणार आहोत. त्याप्रमाणे प्रथम बालकांड. बालकांडामध्ये एकूण 27 अध्याय आहेत. त्यापैकी प्रथम अध्याय, पहिला अध्याय आपण पाहणार आहोत. एकूण 7 कांडे आहेत. त्यापैकी प्रथम बालकांड. प्रथमतः आपण बालकांडाचे अध्ययन करण्या अगोदर बालकांडाची ओळख पाहूया. श्री संत एकनाथ महाराज ह्या बालकांडाच्या नावाच्या विभागातील श्रीरामाचे बालपण, या युगातील श्रीरामाच्या अवताराचे मूळ कारण, भरतखंडांची त्यावेळी असलेली धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि भौगोलिक स्थितीचे वर्णन करतात. त्यावेळच्या भारतातील काही प्रमुख राजे, ऋषीमुनी, तपस्वी जन, तसेच धर्म, संस्कृती व परमात्मा यांचे भूतलावरील अवतार कार्य, या सुजन संरक्षण कार्याचे अडथळे आणणारे बलदंड, विद्वान पण स्वार्थी मत्सरी राजे यांचे नातेवाईक, त्यांचे दुडप्पी प्रजाजन आणि या साऱ्यामधून भक्त मनवणाऱ्या प्रजेचे राजास करावयाचे सहाय्य, सज्जनांचे रक्षण व नीती या संबंधीची माहिती देतात. भरतखंडात श्रीराम अवताराच्या वेळी आर्यावत नावाचा मोठा सुपीक प्रांत शरयू नदीच्या काठी होता. त्याला कौसल्य राज्य असेही म्हणतात. त्या राजाच्या त्यावेळी पराक्रमी राजा होता. दशरथ राजधानीचे नाव होते अयोध्या. ही होती शरयू नदीच्या तीरावरील. दशरथांच्या घराण्याला इक्ष्वाकू कुल म्हणतात. दशरथापूर्वी त्या घराण्यात सत्यनिष्ठा, पराक्रमी, प्रजापालक असे रघु, दिलीप, अज, हरीश्वर, रुमागंध असे मोठे सद्गुणी राजे झाले होते. ते उत्तम धर्मरक्षक, सुजनरक्षक व परोपकारी होते. ह्याच आपल्या भरतखंडात त्यावेळी दुसरा एक जनक नावाचा राजा होता. त्याची राजधानी होती ती मिथिलानगरी. जनक राजाची परमेश्वरावर अपार श्रद्धा होती. तो अध्यात्मशास्त्र उत्तम जाणे. धर्मग्रंथांचे त्याने चांगले अध्ययन केले होते. तो खऱ्या अर्थाने धार्मिक होता. तो वैभव संपन्न, नीतिन्याय मर्यादा सांभाळून राज्य करणारा, प्रजेला हवाहवासा वाटणारा, ऋषीमुनींची सेवा करून त्याचा परामर्श घेणारा होता. लोकरक्षण व धर्मपालन हे आपले ब्रीदच आहे असे तो म्हणे. त्यांच्याकडे नेहमी विद्वान ऋषीमुनींच्या उपस्थित ज्ञानदान होई, ज्ञानसंग्रह होई. अगदी दक्षिण समुद्रात भरतखंडाला जवळच एक स्वतंत्र बेट होते. त्या संपूर्ण बेटावर पुलस्ती मुनींचे घराण्यातल्या राजा रावणाचे राज्य होते. रावण शिवभक्त, विद्वान, वैभव संपन्न, शक्तिशाली, पण असुरांचा राजा म्हणवणारा, स्वतःला धन्य मानणारा होता. राक्षसी स्वभाव त्याचा, त्यामुळे
कृती आक्रमक बनलेली. शिवाय तो स्वभावाने विलासी. अनेक स्त्रियांच्या सहवासाचा हव्यास त्याला होता. त्याने अनेक राजलोकांच्या सुंदर कन्या आपल्याकडे आणून ठेवल्या होत्या. तो आर्यावर्तातल्या लोकांच्या संस्कृतीचा द्वेषी होता. नेहमी भरतखंड आपल्याच एकट्यांच्या ताब्यात ठेवण्याचे त्याचे नेहमी प्रयत्न चालत. श्रीराम भक्तांनो, आत्ता लक्षात घ्यावे. श्री संत एकनाथ महाराज ह्या भावार्थ रामायण काव्यग्रंथात श्रीराम हा महाविष्णूचा अवतार का झाला, त्यांचे निमित्त कोणते झाले, त्यांना जन्म घ्यावया कोणत्या मानवी घराण्यात योग्य वाटले, ते आपल्या अधिकारी वाणीने सांगताहेत. प्रजेमध्ये आर्य धर्मातल्या चांगल्या परंपरा वाढाव्यात. परोपकारी निस्वार्थी लोक धर्मप्रवण होण्यासाठी त्यांचे रक्षण केले पाहिजे. स्त्री ही सुद्धा आदरणीय आहे. एकाच वेळी अनेक स्त्रियांची एकाच पुरुषाशी विवाह करू नये. न्याय मार्गाने धन मिळावे असे शिक्षण प्रजेला देणारा राजा भरतखंडात असावा. अनेक उत्तम गुण त्यांच्या अंगी असावेत. तो खरेच बोलेल असा आदर्श राजा भरतखंडात व्हावा, हा अवताराचा मूळ हेतू आहे. श्री एकनाथ महाराजांना वाटते, उत्तर भरतखंडात कौशल्य राज्यात शरयू नदी ही फार मोठी नदी, गंगा नदीसारखी पवित्र, रघुकुलातील म्हणजे इक्ष्वाकू कुलातील कौशल्यराज दशरथ इतका पराक्रमी की इंद्रावर शत्रूकडून पराभवासी वेळ आली तरी तो सुद्धा या दशरथाला रणांगणावर मदतीसाठी हाक देई. त्याच्या राज्यामध्ये प्रजा धर्मशील, कुशल, कारागीर, कलावंत, अध्यात्माची आवड असलेली होती. ऋषीमुनिजन राजाला न्यायनीतीबद्दल सल्ला देत. राजा दशरथ दक्षिण पश्चिमेकडील समुद्र सीमेपर्यंत आपल्या राज्याचे रक्षण करी. दशरथ याला राण्या 3. पहिली कौसल्या, तिला अनेक वर्ष मूल झाले नाही, म्हणून सालस स्वभावाच्या एका सुमित्रा नावाच्या स्त्रीशी दशरथाने दुसरा विवाह केला. तिलाही संतती झाली नाही. राजाचे वय वाढत चालले, 45शी उलटली. पुत्राची अपेक्षा असणाऱ्याचं कारण राजाला वारस हवा, म्हणून दशरथाने कैकेयी देशाच्या राजकन्येशी तिसरा विवाह मोठ्या प्रेमाने केला, पण तिलाही पुत्र झाला नाही. राजा नेहमी आपल्या 3ही राण्यांसहित भगवंताची प्रार्थना करी. पुत्र व्हावा ही अपेक्षा भगवंतानेच आपल्या कुलात जन्म घेऊन ती पूर्ण करावी असेही त्याला तळमळीने वाटू लागले. आता तरी राजा जुरणीला लागला. पूर्वापार चालत असलेला धर्म आणि आर्यांची संस्कृती राखली पाहिजे अशी ब्रह्मदेवानीच इतर देवांसह श्री महाविष्णूंच्या प्रार्थनापूर्वक विनंती केली. पुन्हा पुन्हा केली. ती विनंती ऐकली महाविष्णूंनी. म्हणाले, आम्हीही तुमची इच्छा जाणतो, तुमच्यावरील जबाबदारी पण लक्षात घेतो. मी आता तुम्हास आज्ञा करतो की तुम्हीच प्रथम पृथ्वीवरील भरतखंडात निरनिराळ्या वंशात रूपात यश, किन्नर, वानर, गरुड, वृष, अप्सरा अशा जन्म घ्यावा. यापुढे मी मानव अवतार घेणार आहे. माझी पत्नी रमा हीच माझी या अवतारामध्ये पत्नी होण्यासाठी पृथ्वीवरील जन्म घेईल. ब्रह्मदेवा, काही काळजी करू नका. धर्मावरील हे अरिष्ट मी निवारण करील. आता माझ्या आज्ञेप्रमाणे पृथ्वी तलावर तुम्ही अनेक जण जाऊन योग्य संधीची वाट पाहावी. इकडे अयोध्येत सतत उदास असलेला राजा दशरथ एकदा काही सेवकांसह शिकारीला गेला. वाटेत जंगल दाट, त्यामुळे सोबती दूर राहिले. वाट चुकले. एकटा राजा संध्याकाळी एका तळ्याकाठी पोहोचला. झाडी दाट, तेथे पाण्यावर काही श्वापदे नक्की येतील, त्यांची शिकार करायला मिळेल म्हणून राजा धनुष्यबाण सज्ज करून पानांच्या आड झाडावरून दडून बसलेला. एकदम त्याला गुडगुडू असा 2-3 वेळा आवाज ऐकायला आला. राजाला वाटले कुणीतरी श्वानपदच पाणी पित असेल. त्याने त्या आवाजाच्या रोखाने बाण सोडला. दशरथ राजाने बाणाने शिकार टिपली, पण त्याच वेळी त्याच्या कानावर किंकाळी भडकली.
तो तर एका माणसाचा आवाज होता. नक्कीच कुणीतरी माणूस आपल्या बाणाने घायाल झाले असे दशरथाला वाटले. त्याने खाली उडी मारली. किंकाळीच्या आवाजाच्या रोखाने तो धावत गेला. शोधल्यावर कळले की एक तरुण ऋषिकुमार तडफडत आहे. राजाने त्याची चौकशी केली. जवळ झाडाखाली बसवलेल्या त्याच्या आई वडिलांकडे नेले. त्या वृद्धांना सारे सांगितले. आपण त्याला मुद्दाम नाही मारले, तरी पण मी अपराधी आहे, मला क्षमा करा. दुसरे काय बोलू. या श्रावणांच्या मातापित्यांवर दुःखांचा डोंगरच कोसळला. आपली आंधळ्याच्या हातची काठी मोडली. आपण निराधार झालो. म्हाताऱ्यांच्या दुःखांचे रूपांतर संतापात झाले. हा राजा आपल्या दुःखाला कारण आहे म्हणून त्याने आपल्या समोर असलेल्या राजा दशरथाला एकदमच शापच दिला. राजा, तुम्हालाही आमच्यासारखंच म्हातारपणी पुत्रशोक होईल. अत्यंत खिन्न अंतकरणाने राजा अयोध्येकडे एकटाच, तेही दुसरे दिवशी परतला. आपण कुलगुरू श्री वशिष्ठ यांना त्याने जंगलातील सारी कर्मकहाणी सांगितली. राजाला शांत करीत वसिष्ठ म्हणाले, राजन, झाला हा प्रकार दुर्दैवी आहे, वाईटच आहे, पण केव्हा केव्हा वाईटातूनच चांगले निघते. कमल हे चिखलातूनच उगवते ना. अरे, त्या वृद्धांनी तुला पुत्रशोक होईल असा शाप दिला आहे, म्हणजे आता तुला पुत्रलाभ तर नक्कीच होणार. या शापाच्या आधारेच आपण तुला पुत्र होण्यासाठी पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञच करू. चला, लागू या तयारीला. पण आधी अश्वमेध यज्ञही करू. तोही झाला. मध्येच एक संकट त्या निष्पाप श्रावणाचे आणि त्यांच्या आईवडिलांचे प्राण दशरथाच्या हातून गमावल्यामुळे राजावर आले. असुरांचे गुरु शुक्राचार्य यांनी कौशल राजावर येणारे पाण्याने भरलेले ढग अडवून धरले. कौशल राज्यात दुष्काळ पडला. परिणामी राजा दशरथाने शुक्राचार्यावर स्वारी केली. या युद्धात दशरथाबरोबर सतत रथावर राहण्याचा हट्ट कैकेयीने धरला. राजाने हिला सोबत घेतले. भीम पराक्रम करून दशरथाने शुक्राचार्यांचा पराभव केला. युद्धभूमीवर लढताना दशरथांच्या रथाचा एक चाकाचा तोल जाऊ लागला. राणी कैकेयी पाहिले तर त्या चाकाचा एक आरा निखळलेला. तिने आपल्या हाताने तो सावरून धरला. रथ स्थिर ठेवला. त्यामुळे राजाने अधिक चापल्याने ते रथयुद्ध जिंकले. राजा कैकेयीवर संतुष्ट झाला. 2 वर तिला दिले. काय इच्छा असेल ते माग, असे दशरथ म्हणाला. कैकेयी म्हणाली, आत्ता मागत नाही. तुमचे वचन कायम ठेवा. मला लागतील तेव्हा मागेन हे वर. राजाने शुक्राचार्यांचा पराभव केला. देवांचे गुरु बृहस्पती दशरथ राजावर खुश झाले. त्यांनी राजास पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सांगितले. यज्ञकार्यात कुशल असा विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग नावाचा होता. पण तो संसार विरक्तच नव्हे तर त्याने स्त्री कधी पाहिलीच नव्हती. अशा तरुणाला प्रथम स्त्रीमोह घालून त्याचे लग्न करून द्यायचे, मग त्याच्या आज्ञेप्रमाणेच यज्ञ करायचा. म्हणून अप्सरांचा मोह, नाच गाणी करून त्या ऋषिशृंगाला अयोध्येत आणून त्याचा विवाह ठरविला. दशरथाने आपल्या मित्रांची म्हणजेच लोमपाद राजाची मुलगी शांतना हिच्याशी ऋषिशृंगांचे लग्न लावले. त्याने पुढारपणाने शरयू नदीच्या काठावर मोठ्या थाटात पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञात पूर्णाहुती दिल्यावर स्वतः यज्ञपुरुष दिव्य देहात प्रकट झाला. अग्निकुंडामधूनच त्याने दशरथाला प्रसन्नतेने सुवर्ण पत्रास पायस म्हणजे गोड पातळसर असा प्रसाद दिला. वरिष्ठांनी त्या प्रसादाचे 3 भाग करून दशरथांच्या हातून 3ही राण्यांना तो प्रसाद सारखे भाग करून द्रोणातून दिला. आपण सर्वात लाडकी राणी, तरीही राजाने आपल्याला शेवटी प्रसाद दिला म्हणून तिसरी राणी कैकेयी रागावली. प्रसादांचे द्रोण घेऊन 3ही राण्या यज्ञमंडपात उभ्या होत्या. इतक्यात मंडपाच्या वरून मोकळ्या भागातून एक घार झडप घालून आली.
सर्वांदेखत नेमका त्या वाद घालणाऱ्या कैकेयीच्या राणीच्या हातातला प्रसाद भरलेला द्रोण चोचीतून धरून आली. त्या वेगाने पुन्हा आकाशात निघून गेली. आता कैकेयीचे तोंड पार उतरलेले. हाती आलेला प्रसाद देवाने नेला. आता मला कुठला पुत्र, अशा दुःखी विचाराने फार खिन्न झाली. पण कौसल्या आणि सुमित्रा या दोन्ही वडील राण्या फार समंजस, म्हणून त्यांनी चटकन आपापल्या द्रोणातील थोडा थोडा प्रसाद आपल्या धाकट्या सवतीला प्रेमाने दिला. प्रत्यक्ष परमात्म्याचं अंशरूपाने उदरी पुत्र होऊन येणार म्हणून कौसल्या, सुमित्रा आणि काही प्रमाणात कैकेयीला आनंद झाला. गर्भसंभावनाच्या खुणा त्याच्या देहावर शोभून दिसतात. राजाने आपल्या राण्यांचे डोहाळे तऱ्हेने उत्साही पुरविले. त्या तिघीही भावी पुत्राच्या कल्पनासुखातच होत्या. 9 महिने केव्हा संपले ते राजाला काय प्रजेलाही आनंदात कळलेच नाही. पुढे चैत्र महिन्यात पहिल्या पंधरवड्यात 9वी तिथीला उत्तम नक्षत्रावर कौसल्याला बाळ झाला. त्याच दिवशी सुमित्रेला 1 आणि त्या धाकट्या पण हट्टी कैकेयीला 2 पुत्र झाले. कौशल्य प्रांतातच नव्हे तर सर्व भरतखंडातल्या आर्यवैदिक धर्मांच्या अभिमान प्रजेला दशरथाला पुत्र झाल्याचे ऐकून अपार आनंद झाला. ऋषीमुनींनी, सर्व प्रजनांनी, अयोध्येच्या स्त्री पुरुषांनी सर्व राज्यात गुढ्या उभारल्या. ध्वजपताकांनी नगरी शोभविंत केली. मंजुळ वाद्ये, चौघडे, नगारे, त्रिकाली वाजून बारशापर्यंत आनंदाचा जोश केला. प्रजननांचा आवडता राजा दशरथ याने राज्यात सर्वांना मेवा मिठाई वाटून आपल्या 4ही मुलांचा नामकरण विधी केला. गोरगरिबांना दाने दिली. ऋषीमुनींचा सत्कार केला. आपल्या मुलांवर आशीर्वादांचा वर्षाव करविला. महाराणी कौसल्याच्या मुलाचे नाव श्रीराम ठेवले. मधल्या सुमित्रा राणीच्या मुलाचे लक्ष्मण असे सर्व म्हणू लागले. आणि तिसरी कैकेयी राणी तिच्या दोन्ही मुलांची नावे भरत आणि शत्रुघ्न असे ठेवली. राजवाड्यातील एका प्रसादामधून ही मुले हळूहळू हिंडू फिरू लागण्याइतकी मोठी होती. मौजी बंधन करण्याची वेळ केव्हा येऊन ठेपली हे राजाला प्रजेला कळलेच नाही. ही 4ही कुमार आता सर्वांच्या परिचयाची तर झाले. देवदत्त म्हणजे देवाने राजाला दिलेले नव्हे तर देवच वाटायला लागलेले. राजबिंड्या आणि बलवान अशा रामाकडे पाहून सर्व ऋषीमुनींनी वाटायचे की हा आता आपले यज्ञ नीट पार पाडायला क्षत्रिय म्हणून मदत करील. धर्मकार्यात तसेच आमच्या आध्यात्मिक जीवनातील परमेश्वराचे चिंतन कायम आमच्या सहाय्यकारी होईल. कारण वृत्तबंध संस्कार आणि वसिष्ठांच्या मार्गदर्शनात मिळालेले श्रद्धामय धर्मशिक्षण यामुळे ही 4ही मुले धर्मरक्षणासाठी परमेश्वरांनी धर्तीवर पाठवलेली आहेत असे प्रजेला वाटायचे. केवळ राजघराण्यातील सुखोभोग नकोत तर या राजकुमारांना जनजीवन आणि लोकव्यवहार कळला पाहिजे. लोकांच्या ते परिचयाचे व्हावेत म्हणून वसिष्ठांनी त्यांना तीर्थयात्रेला कौशल्य राजाच्या बाहेर पाठवले. भूप्रदेशांचे विविध प्रकार, नद्या, पर्वत इत्यादींचे निरीक्षण त्यांना घडविले. राजा दशरथाने तशी व्यवस्था सर्वत्र करून दिली होतीच. ती तीर्थयात्रेहून अयोध्यानगरीत प्रवेश करताच लोकांनी त्या 4ही कुमारांचे मनसोक्त स्वागत केले. रामाच्या वेळी ऋषी विश्वामित्र हे त्यावेळचे प्रख्यात, शस्त्रविद्या आणि 6ही शास्त्रात प्रवीण, चिंतनशील आणि धर्मज्ञ होते. ते दशरथाला आपण होऊन भेटले. माझ्या यज्ञात दक्षिण भारतातील अन्यायी लोक, दांडगे, राक्षस विघ्ने आणतात. तुमची 2 मुले वसिष्ठांच्या देखरेखीतील वाढली आहेत. त्या दोन्हीच राम लक्ष्मणास आमच्याकडील यज्ञांचे रक्षण करण्यासाठी, राक्षसांनी 2 हात करण्यासाठी आमच्या आश्रमात काही काळ राहायला आमच्याबरोबर द्यावे असे म्हणाले. राजा मुले देत नाही म्हणाला. विश्वामित्रांची स्वागत करताना दशरथ त्यांना तुम्हास हवे ते देईन असे प्रथम म्हणाला होता. आणि हा राजा मी मला पाहिजे ते मागितल्यावर मात्र साफ नकार देतो हे पाहून विश्वामित्रांचा राजांचा राग आला. ह्या दशरथ घराण्यांच्या यापूर्वी सत्यवचनांचे राजे झाले. ते दिलेला शब्द पाळीत असत. राजा हरिश्चंद्र,
मांधाता, रक्मगंध असे शब्द पाळणारे राजे झाले आणि हा दशरथ मला एकदा दिलेले वचन कसे मोडतो? हा राजा कुलकलंक होईल, असे अत्यंत क्रोधाने वसिष्ठाकडे पाहत विश्वामित्र मोठ्याने म्हणाले. वसिष्ठांनी श्रीराम हे महाविष्णूचा अवतार आहेत, त्यांना हे कार्य करायचे आहे आणि हे सर्व विश्वामित्रासह माहीत आहे, असे राजाला समजावले. तेव्हा आपण पुत्रस्नेही कष्टाने आवरून राण्यांचे समाधान करून राम लक्ष्मणांना दशरथाने श्रीगुरु विश्वामित्रांचे स्वाधीन केले. पुढे विश्वामित्र श्रीराम लक्ष्मणाला घेऊन ऋषीमुनींच्या आश्रमांचा परिचय, स्थान, महात्म्यतेतील पूर्वहितास सांगत आपल्या आश्रमाकडे चालले. एका आश्रमात श्रीरामांनी जीवदेह, स्त्री पुरुष, आकर्षण, संसार, विचारांती, अनुभवांनी कळणारी संसारातील विफलता, नैराश्य आणि मानवी जीवनातील इतिकर्तव्य म्हणजे ब्रह्मज्ञान व ब्रह्मप्राप्ती यासंबंधी अनेक प्रश्न विश्वामित्रांनी विचारले, शंकांचे समाधान करून घेतले. शुक्राचार्यांसारख्या तैलबुद्धीचे श्रीराम आहेत हे पाहून विश्वामित्रांना ऋषीमुनींचा आनंद वाटला. त्यानिमित्त व्यास महर्षी व शुक यांची माहिती रामांच्या संग्रह येते. विशेष म्हणजे केवळ या श्रवणानेच राम विरागी वृत्तीत रमले. ब्रह्मज्ञान, परमात्म स्वरूप यात समाधी लागण्याइतके तल्लीन झाले. पण विश्वामित्रांनी त्यांना अवताराचे महत्त्व सांगून त्यांना पुन्हा विश्वविचारात, प्रपंचबुद्धीत आणले. अनितीचा, अन्यायाचा प्रतिकारक आणि सुजन संरक्षण हेही आवश्यक, तेही युवावयातच केले पाहिजे हे पटवून सिद्ध मंत्रांची आठवण देत त्यांना अवतार कार्यप्रवण केले. विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला अनेक विशेष विद्या शिकवल्या. धनुर्विद्या, अस्त्रविद्या यामध्ये पारंगत केले. तपोधाम असा कामाश्रम हा स्थल विशेष लक्षात घेऊन तिथेच दोघांना प्रभावी सिद्धमंत्र दिला. पुढे आपल्या आश्रमाकडे श्रीराम व लक्ष्मणांना नेताना एक रात्र सर्वांनी शरयू नदी आणि गंगा नदी यांच्या संगमावर मुक्काम करून प्रसन्नतेने सकाळी गंगेच्या पैल तीरावर पाय ठेवला. यावेळचा नौकाविहार दशरथ पुत्रांना सुखावून नेला. गंगा तीरावरील गहन अरण्यातील पक्षी, क्रूर जनावरे यांची दाटी पाहून रामांना विस्मय वाटला. तेवढ्यातच विश्वामित्रच म्हणाले, रामा, या भयानक वनातून आपण न जाता तिथे असणाऱ्या धोकादायी त्राटिका राक्षसीला टाळूनच पुढे जाऊ. यावर रामाने विचारले, कोण ही घोर त्राटिका? तिची सारी माहिती ऐकल्यावर तर उत्साही दाखवूनच रामाने विश्वामित्रांच्या परवानगीचे मुद्दामच त्या राक्षसीला पाहून एकाच बाणात निष्प्राण केले. आता राम लक्ष्मणासह विश्वामित्र आपल्या आश्रमात आले. योग्य वेळी अनेक ऋषीमुनींसह यज्ञ सुरू केले. प्रत्येक यज्ञाच्या 6व्या दिवशी भोवताली असणारे राक्षस यज्ञभूमीवर हल्ला करीत, म्हणून हे दोघे बंधू यज्ञ मंडपादारी बंदोबस्तासाठी नव्हे तर त्या राक्षसांना ठोकून परतविण्यासाठी शस्त्रे घेऊन सतत तयार राहत. राक्षसांना आजपर्यंत विरोध माहीत नव्हता. ते खवळले, अपमान वाटला त्यांना. त्यात श्रीरामांनी त्यांच्या दृष्टीने शूर त्राटिकेचा वध केला होता. तिच्यावरील हल्ल्याचा सूडच घ्यायचा ठरवून राक्षसांचा एक प्रमुख सुबोह मोठ्या विकराळ रूप घेऊन पूर्ण तयारीने रामावर चालून आला. परंतु विश्वामित्राकडून विविध शस्त्रविद्येत प्रवीण झालेले राम मुळीच मागे सरले नाहीत. उलट एका दुर्निवार शस्त्राने रामाने सुबाहूला तर ठारच केले, पण मारीच नावाच्या राक्षसाला सुद्धा खूप लांब आभाळात उडवून लावले. या दणदणीत विजयामुळे श्रीरामाची एका बलाढ्य आणि सुसंस्कृत तरुण वीर म्हणून ऋषीमंडळात प्रसिद्धी झाली. यानंतर एक शुभयोगच आला. विश्वामित्रांच्या त्या आश्रमात मिथिला नगरीचा राजा जनक यांचे काही नम्रदूत विश्वामित्राकडे आले. जनक राजेने कन्या सीता हिच्या स्वयंवराचे वेळी उपस्थित राहावे अशी विनंती केली, असे दूतांनी विश्वामित्रांना आदराने कळवले. इतकेच नव्हे तर आपल्या दोन्ही नवीन शूर धनुर्धारी शिष्यांना म्हणजेच श्रीराम लक्ष्मणालाही अवश्य बरोबर आणण्याची प्रार्थना केली होती.
जनक राजांच्या इच्छेचा विश्वामित्र मान राखतात. श्रीरामही लक्ष्मणासह मिथिलेस निघण्याची गुरूंची आज्ञा मस्तकी धारण करून ते इतर ऋषींसह मिथिलेस स्वयंवरास उपस्थित राहण्यासाठी निघतात. मिथिलेच्या वाटेवर अहल्या आणि गौतम ऋषी यांचा उजाड आश्रम दिसतो. ही अहल्या ब्रह्मदेवाची मुलगी. तिच्या लग्नावेळी पृथ्वी प्रदक्षिणेचा पण, तसेच इंद्राची अहल्याबद्दल अभिलाषा, गोपरसवेळी तिला प्रदक्षिणा घालणे ही पृथ्वी प्रदक्षिणा होय. या निर्णयाद्वारे गौतमाला अहल्याचा पत्नी म्हणून लाभ. त्यांचा संसार सुरू. गौतमाच्या गैरहजेरीत त्यांचेच रूप घेऊन इंद्राने अहल्येला न कळता केलेला तिचा पातिव्रत्यभंग ते सारे अजाणतेपणी झाले असे असल्याचे अहल्येने इंद्रासक्षम गौतमाला सांगणे. गौतमाने तिला शिळा म्हणजे दगड होशील असा शाप दिला. तिने मागितलेला उशाप हे सारे विश्वामित्रांनी रामास सांगितले. राम गंभीर झाले. मुनींनी आज्ञेचा त्यांनी दगड अहल्याचा स्पर्श केला. अहल्या शिळा रागवे उदरी म्हणजे ती पुन्हा मानवी स्त्री झाली. संतुष्ट गौतम यांनी श्रीरामांना वंदन करून कृतार्थता व्यक्त केली. पुन्हा संसार सुरू करणे इत्यादी सारे त्या मिथिला मार्गावर झाले. इंद्रांच्या अपराधाबद्दल त्यालाही शिक्षा झाल्याचे ऐकून श्रीरामांनी निरपराध अहल्येवर विशेष कृपा केली असे सर्वांना जाणवले. मधल्या काळात श्रीरामांच्या कुलश्रेष्ठत्वाची, शौर्याची, गुरुनिष्ठेची, गुणसंपदेची आणि तो अयोध्येचा प्रथम राजपुत्र असल्याची माहिती दूतांनी राजा जनकाला ऐकवली होती. मिथिलेस जनकाने या सर्वांचे उत्तम स्वागत केले. जनक पुरोहित म्हणजे अहल्याचा मुलगा शतानंद विश्वामित्राचे दर्शन घेऊन श्रीरामाला निहाळून जनकाच्या मुलीची सीतेची जन्मकथा गुरु विश्वामित्राला सांगतो. जनकाच्या पुढच्या भेटीतील विश्वामित्र त्याला आपली इच्छा सांगतो. आपल्या जवळचे पुरातत्म शिवधनुष्य श्रीरामाला पाहायला मिळावे म्हणून तर मी त्याला इथे आणलं आहे. सीता जन्मकथा सांगताना शतानंदांचे विश्वामित्रांना शिवधनुष्य, वीर परशुराम, जन्मदग्नी ऋषी, त्यांची पत्नी रेणुका, तिच्यावर सह अर्जुनांचे 21 प्रहार, त्यातून क्षत्रियांचे युके ई हकीकत सांगितली. राजा जनक सीता स्वयंवरासाठी प्रसिद्ध, पण तो वीर शिवधनुष्य स्वतः एका हाताने उचलेल, ते वाकवून त्याची दोरी दुसऱ्या टोकाला ताणून बांधेल, त्याला सीता पत्नी म्हणून मिळेल, ही अशी परशुरामाची इच्छा असल्याचे जाहीर करतो. अनेक राजे महाराजे, धनुर्धानी वीर सीता स्वयंवराला मंडपात विराजमान झाले होते. इतरांना त्यावेळी राजा जनकाने आमंत्रित होते, पण लंकाधीश रावण याला नव्हते बोलावले. अंगतुकासारखा तो त्या क्षणी मंडपात जबरदस्तीने आला. त्याने जाहीर झालेला पण ऐकून हावरेपणाने गर्वाने शिवधनुष्य उचलले, पण उलट टोकाने ते सरळ करताना त्यांच्या वजनाचे काय त्यांचा तोल गेला. रावण पडला, फजिती झाली त्याची. ते पाहून इतर राजे केवळ सोहळा पाहत बसले. कोणीच ते शिवधनुष्य उचलायला पुढे येईना. शेवटी राजा जनकांचे येथे धनुर्धारी कोणीच नाही ना, हे निराश उद्गार ऐकून श्रीराम आपल्या शौर्यांचा तो अपमान समजून विश्वामित्रांना विनंती करतात. आपली आज्ञा असेल, आशीर्वाद असेल तर मी प्रयत्न करून उचलू का हे शिवधनुष्य. ऋषींनी त्याला संमती दिली. श्रीरामांनी ते अवाढव्य जड धनुष्य उचलले, त्याला दोरी लावली. तोच त्याचा कडकड असा आवाज होऊन ते मोडून सुद्धा गेले. त्यांनी एवढासा मुलगा म्हणून हेटाळणी केली, जे रामाच्या सुकुमारपणाची कीव करीत होते. ते सारे व खुद्द राजा जनक सुद्धा परम संतुष्ट झाला. हा राम पराक्रम पाहून मधल्या काळात जनकांच्या इच्छेवरून राजा दशरथ आपल्या राण्या भरत, शत्रुघ्न आणि काही मंत्री चतुरंग दल यांसह मिथिलेला त्या सीता स्वयंवराला आला होता. जनकांच्या विनंतीप्रमाणे सीता विवाह बरोबर इतर दशरथ कुमारांचाही लग्ने त्यांच्या नातेवाईकांच्या मुलांशी मिथिला नगरीत होतात. हा सारा विवाह सोहळा काय पण अनेक दिवस चालला. अनेक अलंकार, दासी, हत्ती, घोडे, वज्राप्रमाणे
त्यांचे आहेर एकमेकांना दिले. सर्वजण आनंदसागरात न्हावून निघाले. पुढे श्री गुरु विश्वामित्र आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आश्रमाकडे गेले. अयोध्येकडे निघाले. ते मुनी, वसिष्ठ, राजा दशरथ, त्यांच्या सर्व राण्या, नवपरिणीतीत 4 दंपती म्हणजेच राम, सीता, लक्ष्मण, उर्मिला, भरत, मांडवी आणि श्रुतकीर्ती दासदासींसह आणि शत्रुघ्न, श्रुतकीर्ती दासदासींसह या सर्वांना मिथिलारेश जनक, त्यांची राणी सुमेधा, राजपुरोहित शतानंद यांनी आनंदाने तर खरेच पण अश्रुपूर्ण नयनाने निरोप दिला. अयोध्येच्या वाटेवर काही योजन केल्यानंतर पराक्रमी परशुधारी म्हणून परशुराम स्वतः दाशरथी रामासमोर येऊन उभे राहिले. त्यांना पाहून नम्रपणे त्यांच्या स्वागताला सिद्ध होऊन राजा दशरथ गुरु वसिष्ठ समोर गेले. त्यांचे पूजन केले. वसिष्ठांकडून परशुरामांनी सत्कार सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारला. श्रीरामाला थोडा वेळ बाजूला ठेवून परशुरामांनी हा सत्कार स्वीकारला, पण लगेच रामाला म्हणाले, आमच्याशी युद्ध कर तर तू स्वतःच फक्त. या युद्धात परशुरामाच्या सर्व प्रकारच्या शस्त्र दिव्यशक्तींचा श्रीरामांनी पाडाव केला. त्या शक्ती श्रीरामांच्या भात्यातच शांतपणे स्थिरावल्या. आजपर्यंत परशुरामांना कोणी असे पराभूत केले नव्हते. गुणी मनुष्यच इतरांचे गुण जाणतो, त्यांचे कौतुक करतो. त्याने राम पराक्रम वाखाणला. तरीही ते रामाला म्हणाले, तू दुसऱ्यांचीच अस्त्रे निवारतोस, अजून तुला स्वतःची स्वतंत्र अस्त्रे का सोडवता येत नाहीत? राम नम्रपणे म्हणाले, महाराज, आपले प्रश्न करणे योग्यच आहे. आपणावर मी माझी शक्ती वापरली नाही, कारण गोमाता आणि ब्राह्मण यांचे प्राणघातांसाठी मी माझी शक्ती कधीच वापरत नाही. आणखी एक संधी परशुरामांनी राम परीक्षेसाठी घेतली. आपल्या जवळचे विष्णुधनुष्य रामाहाती घेऊन त्याला दोरी चढवायला सांगितले. त्या धनुष्याला रामाने बाण लावून ओढला. ते पाहून परशुरामांना श्रीराम हे श्रीविष्णूचा अवतार आहेत असे मनोमन पटले. ते संतुष्ट झाले. ते विष्णुधनुष्य त्यांनी श्रीरामाला पारितोषिक म्हणून दिले. ते नंतर आपल्या आश्रमाकडे गेले. 2 अवतारांचेच ते युद्धकौतुक पाहून श्रीगुरु वसिष्ठ, राजा दशरथ आनंदित झाले. हजारो मंगलवाद्यांच्या गजरात आणि श्रीरामाच्या जयजयकारात ही सर्व वऱ्हाडी मंडळी अयोध्येत प्रवेशली. सर्वत्र गुढ्या तोरणे, पताका, नक्षत्रमाळा हे मोर्चे